सो हॅलो अँड स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये कोकणी सम्या. सो आय नो व्हिडिओ खूप वेळानंतर येतोय बट ओके थोडा एक्झाम्स कॉम्पिटिशनमध्ये वगैरे बिझी होतो. आज व्हिडिओ एडिटिंग सोडून थोडं फोटो एडिटिंगकडे जाऊया अँड बघूया एक नवीन सॉफ्टवेअर तो आहे स्नॅपसीड. अँड हा सॉफ्टवेअर गुगल LLC कडून आहे, म्हणजे गुगलचा स्वतःचा सॉफ्टवेअर आहे हा. अँड टोटली फ्री आहे iOS वर अँड अँड्रॉइडवर दोन्ही पण. सो आज बघूया बेसिक थिंग्स, त्याला कसं यूज करायचं, त्याचा काय टूल बार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय एडिट करू शकता, ते तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं. अँड बेसिक बेसिक थिंग्स बघूया अँड ॲडव्हान्स लेवलपर्यंत परत जाऊया. आज नाही, ह्याचे सिरीज व्हिडिओज येतील स्नॅपचीटचे, बिकॉज एका व्हिडिओमध्ये सगळं टाकलं की कळत नाही काय करायचं काय नाही. सो मी याचे सिरीज बनवेन. हा इंटरफेस आय डोंट नो अँड्रॉइडवर पण सेम येतो की नाही, बट असा येतो इंटरफेस अँड प्लस साईन येतं. और कधी कधी पूर्ण व्हाईट असतो इंटरफेस आणि त्याच्यावर प्लस साईन येतं. डोंट वरी, ह्याच्यावर कुठला फेक वगैरे ॲप येत नाही, म्हणजे स्नॅपचीटचा ज्याच्यावर असं वाटेल तुम्हाला की अरे हा सेम दिसत नाहीये, थोडं वेगळं पण असू शकतं. हे सगळे माझे आधी एडिट केलेले आहेत, आय थिंक सो येस. तो उचलतो जो चांगल्या क्वालिटीमध्ये पण असेल. हा फोटो सिलेक्ट केला त्याच्यासाठी एडिट करायला. अँड आधी पहिलं तुम्ही खालचा टूल बार बघून घ्या, त्यात काय आहे काय नाही. अँड इफ तुमचा टूल बार असं दिसत नसेल तर मे बी अपडेट वगैरे करून बघा, सेम येईल. अँड इवन इफ जर सेम नसेल तर मी सगळं समजवतोय, सो फक्त लक्ष द्या काय आहे काय नाही आहे. खूप इझी आहे हा सॉफ्टवेअर हँडल करणं. सो फर्स्ट हे तुम्हाला ऑटो म्हणून दिसेल. पहिलं तर खालच्या सगळ्या खालच्या याच्यात बघा, हे तीन तुम्हाला दिसतील. त्यामध्ये पहिला म्हणजे लुक्स आहे, नंतर फेज आहे अँड देन टूल्स आहे. लुक्समध्ये गेलात तर तुम्हाला ऑलरेडी प्रीसेट चूज केलेले असतात बरेचसे, त्यातले तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं पोर्ट्रेट म्हणून आहे, पोर्ट्रेटमध्ये असं येतं. अँड बेसिक थिंग, एखादा एडिट झाला किंवा चालू असताना तुम्ही त्याच्यावर एक सिंगल टॅप करून ठेवलं तर तो ओरिजिनल कसा असतो अँड टॅप सोडल्यानंतर तो कसा झाला ते तुम्हाला दिसतं. देन हा पोर्ट्रेटमध्ये असा असतो, स्मूथ, पॉप अँड एसेन्शियल वगैरे खूप काय काय आहे. तुम्ही हे पण ट्राय करू शकता क्विक एडिट करण्यासाठी. बट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ह्या रस्त्याला जाऊ नका, कारण जितकं लवकर एडिट होतं तितकंच आपण काय म्हणू थोडं शेडी होतं, तितकंसं चांगलं होत नाही. आपण जितकं आपलं सगळं काम जे आहे ते सगळं आपलं टूल्समध्ये अँड फेजमध्ये, फेज म्हणजे काय, हे तुमचं फेवरेट्स असणार, त्यामध्ये तुम्ही जास्त जे काय यूज करता ते सगळं तिथे येतं. देन लेट्स गो द टूल्स. सो इथे आहे तुमचं सगळं. फर्स्ट आहे ॲडजस्ट, ह्यामध्ये तुम्हाला सगळं ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट अँड सॅच्युरेशन, ॲम्बियन्स, हायलाइट, शॅडोज वगैरे हे तुम्हाला सगळं ह्याच्यात कळतं की कसं करायचं आहे कसं नाही करायचं आहे. त्यामुळे तुम्ही इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करू शकता. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. कुठल्या व्हिडिओचा ब्राईटनेस जास्त आहे कमी आहे तर ते तुम्ही करू शकता. देन आहे डिटेल्स. डिटेल्स स्पेशली तुमचे जे व्हिडिओची डिटेलिंग जी जी सगळी पार्ट आहे, म्हणजे तुम्ही जर आता वाढवला तर तुम्हाला कळेल की काय होतंय ते. ते मध्ये होतं काय, की तुमचे जे सगळे हेअरचे स्ट्रँड पासून ते तुमचा हातावरचा प्रत्येक म्हणजे प्रत्येक पिक्सल जो आहे, त्याचा थोडंसं असं आपण म्हणतो जास्त उठून दिसतो प्रत्येक पिक्सल. थोडं जास्त हायलाइट व्हायला लागतो. सो जसं त्याच्या नावातच आहे डिटेल. अँड जर सिंगल फिंगरने वर खाली केलात तर स्ट्रक्चर अँड शार्पनिंग होते. स्ट्रक्चर हे तर तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेलं असतं. शार्पनिंग म्हणजे काय, थोडं जास्त शार्प होतो. जसं तुम्हाला माहिती आहे शार्प केल्यावर वगैरे काय होतं, थोडे आउटलाईन्स वगैरे जास्त दिसायला लागतात. प्रत्येक गोष्टीचा एक सर्टन पॉइंट असतो, तिथं ती गोष्ट संपते. जसं एखादे आता तुम्ही इथे जसं बघू शकता, मी झूम करतोय तर ह्या शर्टला एक आउटलाईन आहे. सो ती आउटलाईन जास्त डिटेलिंगमध्ये, शार्पिंग शार्पनिंगमध्ये जास्त दिसायला लागते. सो येस, तोच फरक आहे. देन देन आहे टोनॅलिटी. देन सी, आता हे समजून घ्यायला आय नो थोडा टाइम जाईल, बिकॉज हे असं आहे की जे बघून तुम्हाला कळणार नाही. हे तुम्ही जोपर्यंत सॉफ्टवेअरमध्ये जाणार आणि जोपर्यंत ट्राय करणार त्यावेळी कळणार.
हाय टोन्स, मिड टोन्स, लो टोन्स, प्रोटेक्ट हायलाइट्स अँड प्रोटेक्ट शॅडोज. सो ह्यामध्ये काय असतं, हे थोडं ॲडव्हान्स लेव्हलचं आहे. मी असं ठरवलं होतं की हे सगळं सेकंड पार्टमध्ये दाखवायचं तुम्हाला, नक्की हे काय कशासाठी वर्क करतं. बट वर सांगून ठेवतो ॲक्च्युली कशासाठी असतं. सो तुम्ही जसं बघू शकता, तर मी हाय टोन्स असे इन्क्रीज करतोय, हे डिक्रीज करतोय किंवा काय. तर जितके सगळे जास्त हायलाइटेड पार्ट्स आहेत, जितके सगळे जास्त लाईट एक्सपोज झालेले पार्ट आहेत, त्या सगळ्यांचं बघा तर तुम्ही थोडे जास्त दिसून येत आहेत. आता तुम्हाला इथे तेवढंच लक्षात येणार नाही, बट वरची लाईट वगैरे जर तुम्ही बघाल, ती सिलिंगची लाईट, तर ती जास्त चमकते जर मी हाय टोन्स वाढवतोय तर. देन जर मी मिड टोन्स कमी जास्त करतोय, तर तेवढासा तुम्हाला फरक दिसणार नाही. बट बघा, ते जर मी पूर्ण झिरो करतोय, तर त्यात काहीच फरक येत नाही. बट जर मी वाढवतोय, तर माझ्या फेसच्या प्रपोर्शनमध्ये जितकं काय आहे, त्या सगळ्याचं थोडं शार्पनिंग वगैरे वाटते, थोडं जास्त हायलाइट वगैरे होतंय. सो तो फरक येतोय. देन लो टोन्स, प्रोटेक्ट ते सगळं मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेन. सध्या वर सगळं समजून घ्या. हे सगळे टूल्स वगैरे काय काम करतात ते. देन येतात कर्व्स. सो कर्व्स पण तोच पार्ट आहे. ह्यामध्ये सगळं तुमचे कलरचं काम होतं. जितके तुमच्या आता सी द थिंग इज, मी यामध्ये जसं एडिट करतो तसं सेम होईल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. बिकॉज प्रत्येक कॅमेऱ्याला प्रत्येक वेगळा सेन्सर असतो. अँड तो सेम सेन्सर सगळे कलर्स कॅप्चर करेल की नाही ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. जर माझ्या कॅमेरा सेन्सर व्हाईटचा एक किंवा दोन जर कॅप्चर करतो वेगवेगळे कलर्स, तर तुमचा कदाचित 3-4 करू शकतो, किंवा जिथे माझे जास्त करतो तिथे तुमचा कमी करू शकतो. सो ते व्हॅरी होतं. बट स्टील मी तुम्हाला दाखवून ठेवेन बरोबर कसं करायचं कर्व्स वगैरे. इतकंसं डीपमध्ये जायची गरज नसते यामध्ये, बिकॉज आपण इतकंसं हाय लेवलला एडिटिंग वगैरे करत नाही आपल्या नॉर्मल फोटोजचं. बेसिक बेसिक करतो. ते सगळं मी सांगेन. कर्व्सबद्दल पण बऱ्यापैकी माहिती देईन. देन आहे व्हाईट बॅलन्स. तर ह्याचं व्हाईट बॅलन्समध्ये काय होतं, तुमच्या व्हिडिओमध्ये एखादा, जसं आपण म्हणतो ना, थोडं वॉर्म आहे टेम्परेचर किंवा थोडंसं कूल साईडला गेलं पाहिजे. सो प्रत्येक व्हिडिओचा एक मूड सेट असतो. सो त्या प्रकारे त्याचा व्हाईट बॅलन्स सेट होतो. सो जे इथे जेवढे सगळ्या व्हाईट्स आहेत, जेवढे सगळ्यावर थोडासा व्हाईटचा एक्सपोजर थोडा जास्त आहे, त्या सगळ्यामध्ये ते चेंज होतं. जर मी वाढवतोय तर ते थोडे ऑरेंज साईडला जातात, कमी करतोय तर थोडे ते कूलर साईडला येतात. त्याचा तुम्हाला आता फरक कळेल. सो हे पण एक टाईप ऑफ कलर ग्रेडिंग आहे. ज्याला आपण HSL पण म्हणतो. देन ह्यामध्ये काय असतं, जो सगळे तुमचे कलर्स असतात तुमच्या फोटोमधले, त्या सगळ्याला तुम्ही बघू शकता. लाईक सी नाव जर तर रेड, तर हा रेड नुसता इथेच आहे. देन हा ऑरेंज आहे. देन हा येलो आहे. देन ग्रीन तर कुठे मे बी नाहीच आहे. देन ब्लू, देन डार्क ब्लू, पर्पल अँड बाकीचे उरलेले असतील ते. देन मधल्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ही जी मधली जी लाईन आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा ह्यू म्हणजे काय, तुमच्या ह्याचा फोटोचा तुम्हाला टोन कसा हवा आहे. कारण बरेचसे तुम्ही मूव्हीज वगैरे बघितला असेल, त्यामध्ये जसं ओपन हॅमर आहे, देन पीकी ब्लाइंडर्स आहे सिरीज, देन बार्बी नावाची एक मूवी आलेली होती मध्ये, ते माहिती आहे. त्यामध्ये सगळ्यामध्ये बघितलं असेल तर पूर्ण मूवीची एक ह्यू सेट असते की त्या कलरमध्येच पूर्ण मूवी दिसते. थोडासा पिंकिश. सो हे सगळं सेट करायला ह्यू सेट करावी लागते. ती तुम्ही आता सेट करू शकता तुम्हाला जशी पाहिजे तशी. जसं तुम्हाला दाखवतो हे बघा. यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही कुठल्या पण याची ह्यू सिलेक्ट करू शकता. हा जो ऑप्शन आहे, हा तो प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक पॉइंटर येतो. तो पॉइंटर तुम्ही जिथे ड्रॉप करणार, आता मी ह्या व्हाईट शर्टवर ड्रॉप केली, तर त्याची ह्यू मी चेंज करू शकतो थोडीशी. म्हणजे थोड्या प्रमाणात का असं त्याचं मी काहीतरी पाठीपुढे करू शकतो. आता व्हाईटमध्ये जास्त ह्यू नसते, सो मला ते जास्त त्याचा काही चेंज करता येत नाहीये. बट तुम्ही बघताय त्याच्यामुळे जितकं याच्यावर रिफ्लेक्शन पडलंय, त्या रिफ्लेक्शनची ह्यू चेंज होते. जसं थोडासा माझ्या स्किन टोनवर वगैरे त्याचा फरक पडतोय, ते बघू शकता. देन कलर झालं. देन लेन्स ब्लर. ना लेन्स ब्लर काय, इट्स काइंड ऑफ वी कॅन से, ज्यांच्याकडे जास्त चांगले डिव्हायसेस नाही आहेत, ज्यांना जास्त
ते बोकन वगैरे त्याचा ब्लर करता येत नाही, ते लोक यामध्ये येऊन ते लेन्स ब्लर सिलेक्ट करू शकतात. हा तुम्हाला एक सर्कल मिळतो, तुमच्या पर्सनला आहे, त्यामध्ये असं शेप करायचं दोन्ही फिंगर्सने वगैरे असं सिलेक्ट करून थोडंसं शेप करायचं अँड हा ब्लर असा वर्क करतो. पाठचं सगळं ब्लर होतं, तेवढा पर्सन विदाउट ब्लर राहतो. देन ब्लरची स्ट्रेंथ तुम्ही खालून कमी जास्त करू शकता, तुम्ही बघू शकता पाठी ते वर्क करते ऑलरेडी. देन तुम्हाला ह्या ब्लरची तुम्ही हे पण चेंज करू शकता. तुम्हाला जर ह्या सर्कलच्या ऐवजी तुम्हाला जर असा स्ट्रेट हवा असेल तर तुम्हाला स्ट्रेट पण मिळेल. देन तुम्ही असा हा चेंज करू शकता. तो तो ओके, सॉरी. देन हे तुमचे हे बघा, यामध्ये हे मे बी शेप्स आहेत. मी हे लाईक अपडेट ॲप केल्यानंतर खूप फर्स्ट टाइम इतकं सगळं बघतोय. सो आय थिंक सो हे सगळे शेप्स आहेत. ह्या शेपमध्ये तो ब्लर वगैरे होत असणार. सो तुम्ही हे पण यूज करू शकता, बट मी युजली नाही तुम्हाला रेकमेंड करणार हे यूज करायला, बिकॉज खूप मोठाच असं काही चेंज देतच नाही. आपल्याला युजली ब्लर सगळ्या पर्सनवर हवा असतो, पर्सनच्या पाठी आय थिंक, अँड पर्सन आपल्याला हायलाइटेड हवा असतो. सो त्या ब्लरची आपल्याला काही गरज नाही आहे. सो आपण त्या साईडला नाही जायचं जास्त. देन येतं तुमचं व्हिजनिटी. हे तर तुम्हाला माहिती असेल हे काय ऑलमोस्ट प्रत्येक हल्ली फोनला पण वगैरे येतं. हा सर्कल तुम्ही छोटा मोठा जेवढा कराल तेवढा तुम्हाला ठीक वाटेल तेवढा. हा सर्कल पर्सनवर ठेवून जर तुम्ही पाठी वळत गेलात तर तुमच्या कॉर्नर्स मधून सगळं डार्क डार्क होत जातं अँड तेवढ्या पर्सनवर फोकस चांगला राहतो. सो हे त्याच्यासाठी आहे ऍक्च्युली. सो तुम्हाला हवं तेवढा तुम्ही सेंटर साईज बोटाने असं कमी जास्त करू शकता अँड हवं तेवढा तुम्ही जर त्याला प्लस मध्ये दिलात तर ते व्हाईट होणार, मायनस मध्ये दिलात तर तुम्हाला ब्लॅक होणार पूर्ण. ओके. त्यानंतर रिटच अँड ट्रान्सफॉर्म मध्ये सिलेक्टिव्ह. नाव हे सिलेक्टिव्ह आहे, ही खूप बेस्ट आहे. ह्याच्यापेक्षा बेस्ट टूल तुम्हाला नाही भेटणार कुठेच. म्हणजे ह्या ऍपचा मला सगळ्यात बेस्ट टूल वाटतो. वाय मी सांगतो. आता हा प्लसचा जो साईन आहे त्याच्यावर प्रेस करून तुम्हाला कुठेही बोट ठेवायचं आहे आणि तिथे ते पिक होणार. आता ते तुम्ही फिरवून तुमच्या, आता मला जर वाटतं माझी स्किनची टोन थोडी डार्क झाली आहे, थोडी मला व्हाईट करायची आहे. सो मी तो जो सर्कल आहे तो माझ्या स्किनवर नेणार अँड पिंच करून थोडं थोडं कमी करणार. आता मी हे एवढंच ठेवणार का, बिकॉज माझी स्किन त्या सर्कलमध्ये कव्हर होते. आता मी तेवढ्यामध्येच एडिट करू शकतो. आता मी करणार यामध्ये जाऊन हा ब्राईटनेसचा जो बार आहे तो जास्त करणार, थोडा थोडा ब्राईटनेस इन्क्रीज करणार. सो जसं बघू शकता ब्राईटनेस जर मी इन्क्रीज करतोय तर हात आहे तो माझा थोडा फेअर होतोय. असं जर तुम्ही प्रेस करून ठेवला तर तुम्हाला कळेल फरक काय येतोय तो. सो हात थोडा फेअर होतोय. हे सेम तुम्ही दुसऱ्या साईडला ठेवून पण करू शकता. हात थोडा फेअर होईल, परत जर कमी केलात तर तो डार्क होणार, वाढवलात तर फेअर होणार. सो हे ऍक्च्युअली त्याच्यासाठी नाहीये, बट असं कुठले कुठले फोटो असतात ज्यामध्ये आपला एखादा हात किंवा नेकच्या खालचा भाग वगैरे खूप असा लाईटच्या आड गेलेला असतो. सो त्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता आणि त्यातला फरक थोडा कमी करू शकता. देन त्या सिलेक्टिव्ह मध्ये अजून वेगवेगळे खूप आहे. जसं आता जर मला पाहिजे की माझ्या बॅकग्राऊंडचा जो आहे तो काय कॉन्ट्रास्ट थोडासा मला हाय पाहिजे, तर मी त्याला हाय करायला त्याच्यावर ठेवला आणि कॉन्ट्रास्ट हाय केला, कमी केला, जास्त केला, तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता. बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये मी जस्ट तुम्हाला ह्या सगळ्याची इंट्रोडक्शन करून देतोय. ऍक्च्युअल कसा एखादा फोटो एडिट करायचा यामध्ये हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. देन तुमचा ब्रश येतो. ब्रशमध्ये काय असतं, एक फिक्स अमाऊंट मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीला चेंज करू शकता. जसं डॉज अँड बर्न आहे. डॉज अँड बर्न मध्ये काय होतं, थोडासा पार्ट जो असतो त्या जागेवरचा पार्ट त्याचा थोडासा काय होतं की थोडासा जास्त व्हाईटेज दिसायला लागतो. तुम्हाला दाखवतो. ओके, सो मी माझ्या हातावरून फिरवलं तर माझ्या हाताचं तुम्ही बघू शकता की कसं काय काय झालंय तिथे. सो युजली आपल्याला हे यूज वगैरे करायला नाही लागत. खूप जास्त एखाद्या जागेवर म्हणजे खूप एखाद्याला डिटेलिंग हवे असते त्यावेळी ते यूज करू शकतो. युजली मी यामध्ये सॅच्युरेशन अँड एक्सपोजर यूज करतो, बिकॉज कधी हेअर्स वगैरे वर जास्त शाईन आली असली तर एक्सपोजर -3 मध्ये वगैरे टाकून तुम्ही
हे करू शकता. जसं मी आता माझ्या नुसतं हेअर्सवर करतोय. त्यानं काय होणार, हेअर्स वगैरे थोडेसे ब्लॅक दिसणार. देन तुम्हाला हा फरक दिसणार. सो आय डोंट आय डोंट नो तुम्हाला यामध्ये किती डिफरन्स कळत असेल किंवा काय. बट छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ज्या खूप डिफरन्स बनवतात. देन ब्रश झालं. देन हिलिंगमध्ये काय, तुम्हाला एखादी गोष्ट नको हवी असते तुमच्या फोटोमधली, तर ते तुम्ही काढू शकता. आता मला यामध्ये जर सी हे तितकंसं चांगलं एआय टाईप काम नाही करत हिलिंग. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घालू शकता. आता जर मी सिलिंग लाईट नको आहे, तर मी अशी घालू शकतो. आय नो तेवढा फरक लक्षात येतो की तिथं काहीतरी नाही. बट जो तो फोटो फर्स्ट टाइम बघतोय त्याला लगेच लक्षात नाही ना की काय बघतोय तो, और तिथे सिलिंग लाईट होती की नाही की काय. सो असं. देन तुमचा पोर्ट्रेट आहे. सो हे युजली फेस जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत काम नाही करत. आपण नेक्स्ट टाइम एखादा चांगला फोटो पोर्ट्रेटचा यूज करून आपण ते यूज करू. देन क्रॉप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फोटो क्रॉप वगैरे करायचा असेल तर तुम्ही यामध्ये करू शकता. देन पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय होतं, तुम्हाला एखाद्या गोष्टी वाटत असतो की फोटो तुम्ही खूप वर धरून काढलाय खाली धरून काढलाय किंवा खूप लेफ्टला किंवा राईटला गेलाय, तर तो तुम्ही चेंज करू शकता असं. मग त्या साईडची जागा सगळी फील होते. आता मी लेफ्टला गेला तर लेफ्ट साईडचा जागा आहे ती थोडी फील होते, असं वाटतंय की मी फोटो कोणतरी माझ्या राईट साईडच्या अँगलने घेतलेला आहे. देन इथे रोटेट आहे. स्केल म्हणजे तुम्ही त्या फोटोला बारीक जाड वगैरे पण करू शकता. फ्री साईज म्हणजे तुम्ही काय कसं पण त्याला हवं तसं इन्क्रीज डिक्रीज करू शकता, जसं मी आता करतोय. ओके. तर नेक्स्ट इज एक्सपांड. सो एखाद्या फोटोला तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे पोस्ट करायचा असेल आणि त्या फोटो इंस्टामध्ये फुल फिट होत नसेल, तर हे तुम्ही स्मार्टच्या जागी व्हाईटमध्ये सिलेक्ट करून दोन्ही साईडून बॉर्डर्स वाढवू शकता. नाव हा फोटो इंस्टाग्राममध्ये फिट होऊ शकतो. आता हे सगळं तर युजली आता आपण नाही करत, बिकॉज सगळे रेशिओ सेट करतात आणि त्यामध्ये करतात. बट तुम्हाला वाटत असेल की हा फोटो थोडा अजून जास्त दिसावा, थोडा जास्त काय जागा असावी पर्सनच्या साईडला, तर स्मार्टमध्ये जाऊन काय बोटाने पिंच पिंच नका करू, झूम करा. सो बाजूच्या थोड्या जागा वगैरे फील होतात. तितकंच चांगलं काम नाही करत आहे. मी तर आता जास्त नाही ते यूज वगैरे करत. जस्ट तुम्हाला माहिती असेल म्हणून सांगितलं. देन हेड पोज येतो. याने काय होतं, जर तुमचा फेस डिटेक्ट करता येत असेल त्याला, तर तुमच्या हेडचा जो पोज आहे तो थोडा सेट वगैरे करायला यूज करू शकतो. खूप मेजर डिफरन्स नाही देऊ शकत, पण जितका देऊ शकतो तितका तो तुम्हाला पुरेसा होईल. देन फिल्ममध्ये काय तुम्हाला हा प्रीसेट सिलेक्ट करून देतो. एक टाईप ऑफ फिल्टर नाही म्हणू शकत, बट एक प्रीसेट असतो ज्यामध्ये एक थोडासा फिल्मी लुक येतो तुमच्या ह्याला. सो ते तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जिथे पाहिजे तिथे. अँड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पण सांगेन की कुठे कसला यूज केला पाहिजे. देन ग्लो सांगायचीच गरज नाही. काय झालं तुम्ही बघू शकता. युजली हा जो सॉफ्टवेअर तो स्वतः तुम्हाला सेट करून देतो जसं ठीक वाटेल तसं. देन ग्लोमध्ये तुम्ही पाहिजे तसा ग्लो ऍड करू शकता, कमी करू शकता, जास्त करू शकता. रेट्रो लुक्स. रेट्रो लुक्स मध्ये काय, तो जो लुक आहे तुझ्या फोटोचा तो थोडासा टाईप ऑफ रेट्रो मध्ये येतो. काय काय लोकांना आवड असते त्या गोष्टीची की थोडा जुन्या टाईप मध्ये वगैरे दिसावा फोटो, किंवा त्या टाईपचे लुक्स यावे, त्या टाईपचे कपडे घातलेले असतात त्यांनी. सो त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. मी पर्सनली नाही जास्त त्या साईडला जात, बट ज्याला जायचं तो जाऊ शकतो. देन आहे विंटेज. नावातूनच माहिती आहे विंटेज, टाईप ऑफ 90s मध्ये. सो थोडासा 90s टाईपचे ज्यामध्ये फिल्टर्स वगैरे भेटू शकतात तुम्हाला, ते तुम्ही यूज करू शकता. देन ब्लॅक अँड व्हाईट. नाव यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. न्यूट्रल आहे, यामध्ये थोडा कॉन्ट्रास्ट हवा असलो तर तसं आहे. थोडे ब्राईट आहे, डार्क फिल्म आहे, डार्कन वगैरे आहे. सो हे पण तुम्ही यूज करू शकता. HDR स्केप. यामध्ये काय, HDR स्केप मध्ये काय तुमचा जो डिटेल्स जेवढे सगळे आहेत, जितके ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट पासून ते व्हाईट पॉईंट ब्लॅक पॉईंट पर्यंत ते सगळे खूप जास्त हायलाइटेड होतात. नेचरचा हवा असेल, बाहेरचा एखादा फोटोवर काढला आणि यामध्ये जर हे ट्राय केला तर खूप जास्त डिटेल दिसतो फोटो वगैरे. पीपल फाईन स्ट्रॉंग. सो यामध्ये सगळं केलं तर होतं काय, तुम्ही साऊथ इंडियन मुव्हीजचे वगैरे पोस्टर बघितलं असेल तर टाईप ऑफ थोडेसे असे असतात ते. सो त्यांचा थोडा HDR स्केप इन्क्रीज असतो, और HDR स्केप मध्ये त्यांच्या हे सगळं सेट केलेलं असतं. सो दॅट काय होईल, त्यांचं थोडंसं जास्त हायलाईट वगैरे होईल. इनिशियली मला पण माहिती नाही कशासाठी यूज करतात, बिकॉज इतका जास्त शार्पन फोटो कधी कुठे यूज केला जाईल. बट आय थिंक सो बॅनर्सवर वगैरे थोडा फिल्मी लुक द्यायला वगैरे हा यूज करू शकतो आपण.
देन आहे ड्रामा. ड्रामामध्ये पण सेम आपण एक टाईप ऑफ फिल्टरच आहे. तुम्हाला कुठल्या तरी टाईप ऑफ पोस्टर बनवायचं असेल, कुठल्या टाईप ऑफ बॅनर बनवायचा असेल एखाद्या फिल्मसारखा, तर तुम्ही हे यूज करून बनवू शकता. यात वेगवेगळे प्रिसेट्स पण मिळतील. अँड सेम गोज विथ नॉयर. नॉयरमध्ये पण सेम आहे, बट इथे जो थोडासा तुम्ही इंग्लिश सॉंग्स वगैरे ऐकत असाल तर तुम्हाला लाना डेल रेचे वगैरे पोस्टर्समध्ये नॉयर यूज केलेलं दिसेल. सो हा S1 जो आहे हा नॉयर वेस्ट कोस्टच्या सॉन्गच्या पोस्टरमध्ये यूज केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही गाणं ऐकलं असेल तर. हे सगळे जे आहेत हे टाईप ऑफ ब्लॅक अँड व्हाईट आहेत, बट 90s वाले ब्लॅक अँड व्हाईट आहेत. सिंपल शब्द सांगायचं झालं तर. देन आहे ग्रंज. आता हे ग्रंजमध्ये तुम्हाला माहिती असेल हे टाईप ऑफ ग्लास इफेक्ट देतो तुमच्या फोटोला वगैरे. सो थोडंसं त्या ग्लासी इफेक्टमध्ये एखादा तुमचा फोटो असं वाटत असेल की स्क्रीनवर वगैरे ठेवून युजली बरीचशी लोक काढतात फोटो हात वगैरे असा ठेवून अँड देन त्याला ग्लास इफेक्ट वगैरे देतात. सो ते तुम्ही ह्याच्यामधून देऊ शकता. देन लास्ट बट नॉट लिस्ट क्रिएटिव्हमध्ये डबल एक्सपोजर येतं. ते तुम्हाला माहिती असेल बऱ्याचशा फोटोजमध्ये सेम पर्सन 2 वेळा दिसत असतो. ते तुम्ही यामध्ये करू शकता. ॲड फोटोचा जो इथे एक बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करून एखादा कुठला पण ॲड करू शकता. देन तो असा फोटो ॲड होणार तिथे. सध्या आपल्याला काही गरज नाही आहे. देन येतं फ्रेम्स. तुम्हाला नावातच कळलं असेल डिफरंट टाईप्स ऑफ फ्रेम्स येतात तुम्हाला. हे तुम्ही आजकाल फ्रेम्स कोण युजली नाही यूज करत, बट तुमचा कुठला विंटेज फोटो वगैरे असेल तर तुम्ही फ्रेम्स यूज करू शकता. अँड लास्ट इज टेक्स्ट. तुम्हाला हवी ती टेक्स्ट तुम्ही इथे ॲड करू शकता वर. अँड काय पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. लाईक आता मी जर हे काहीतरी ॲड करतो विंटेज. ओके. सो हे असं तुम्ही ॲड करू शकता. देन यामध्ये थोडंसं डीपमध्ये ते पण मी तुम्हाला सांगेन. जस्ट आजसाठी इतकं खूप आहे. तुम्हाला सगळ्या या गोष्टींचं तुम्हाला कळालं असेल कुठली गोष्ट काय करते ती. अँड येस दॅट्स इट फॉर टुडे. अँड जसं तुम्ही बघू शकता वर हे 3 बटन्स दिलेले आहेत. त्यामध्ये लेफ्ट जो ॲरो आहे तो अंडूसाठी दिलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला जर ती नको आहे तर ते प्रेस करून तुम्ही अंडू करू शकता. मधलं आहे ते डुप्लिकेटसाठी आहे आणि राईट साईडचं आहे ते रिडूसाठी, जे परत तुम्हाला जे तुम्ही केलं ते करू शकता. अँड जो सगळ्यात राईट साईडचा जो ॲरो आहे त्या ॲरोवर प्रेस करून तुम्ही फोटो एक्सपोर्ट करू शकता, शेअर करू शकता, सेव्ह करू शकता, काही करू शकता. तुम्हाला जे ठीक वाटेल तसं. अँड येस दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आज काहीतरी नवीन शिकला असाल. अँड स्नॅपचॅटची सिरीज आपण घेऊन येऊया. वेगवेगळे टाईपचे फोटो कसे एडिट करायचे ते बघूया. पर्सनचा कसा एडिट करायचा, लँडस्केपचा कसा एडिट करायचा, एखादी कार असेल तर कसा एडिट करायचा, सगळ्याबद्दल जाणून घेऊया. बट नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. अँड दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब पण करा चॅनलला. थँक्यू.